टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मला वाटतं की RSSच्या भैय्याजी जोशींना भारताची जी प्रांतवार रचना झाली ती मान्य नसावी किंवा त्याच्यावर त्यांचा विश्वास नसावा। कारण ज्या वेळेला या देशात प्रांतवार रचना झाली त्याच वेळेला महाराष्ट्र आणि मुंबई ही मराठी माणसाची बरोबर हे त्याच वेळेला जाहीर झालंय। परंतु यांच्यासारखी काही लोक ही सतत येतात आणि मराठी माणूस आणि इतर भाषिक यांच्यात वाद लावण्याचं काम हे करत असतात आणि यांच्या मागचं उद्देश निश्चित असतं हे निवडणुकीसाठी आहे बरोबर आहे। सो निवडणुकी जशा जवळ येतात तसतसे हे प्रांतिक वाद भाषावाद तयार करण्याचं काम करत असतात जे जोशी साहेबांनी पुन्हा एकदा केलं। आणि पुन्हा सांगतो की महाराष्ट्रात मुंबई आणि मराठीच चालणार, बाकी कोणी चालणार नाही। कोणी भैय्याजींनी येऊन सांगो नाहीतर देशाच्या दुसऱ्या कुठल्या महत्त्वाच्या नेत्यांनी येऊन सांगो, घाटकोपर मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे आणि तो अमर आहे, तो मराठी माणसाचाच राहणार। मी पुन्हा सांगतो की त्याने माफी मागितली नसेल तरी निवडणुकीच्या वेळेला हे येऊन महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या पाया पडतात। खरं तर हे सगळं जे चालू आहे हे निवडणुकीसाठी चालू आहे। माझं मत आहे भैय्याजींनी सरळ जावं आणि घाटकोपरच्या गुजराती माणसांच्या घरी भांडी घासावी, अशी मतं मिळणार आहेत। मतांसाठीच तुम्ही करताय ना, बाकी तुमचं काही उद्देश नाही। आमच्यात एकोपा असताना तुम्ही भांडणं लावायचं काम करता, भांडणं लावून जाता आणि नंतर मग म्हणतात की मनसेवाले मारतात म्हणून। आता हे वक्तव्य जर भारतीय जनता पक्षाच्या किंवा RSSच्या लोकांनी केलंच नाही तर वाद होतील का? खरं यांची इच्छा आहे की आम्ही गुजरात्यांना मारावं, आम्ही इतर भाषिकांना मारावं आणि मग ह्यांना मतं मिळणार। हा यांच्या मागचा या RSS भारतीय जनता पक्षांची नेत्यांची इच्छा असते की आम्ही काहीतरी बोलावं, मग मनसेवाले जातील, मग यांना धुपटतील, मग आम्ही बघितलं मनसेवाल्यांनी मारलं, आता आम्ही तुमच्यासाठी तुमचे वाली आहोत। हा यांचा एक प्रयत्न असतो मतं मिळवण्याचा। यांचा ना गुजरात्यांवर प्रेम आहे, ना मराठी माणसावर प्रेम आहे, ना कोणावर पत आहे। यांचं प्रेम हे सत्तेवर आहे आणि सत्तेसाठी ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत। गुणवंत सदावर्ते हा फालतू माणूस आहे। खरं तर याचा गुणवंत ज्यांनी नाव ठेवला तो मूर्ख होता, कारण या मूर्खाचं नाव गुणवंत ठेवणं हा एक मोठा मूर्खपणा आहे आणि तो मूर्खच करू शकतो। खरं महाराष्ट्रात कुठलीही गोष्ट म्हणजे तो वाल्मिकी कराडला साहेब म्हणतो, जर तो वाल्मिकी कराडला साहेब म्हणत असेल ना तर ज्या कुटुंबाचं घरातला माणूस गेलाय ना त्या घरच्यांनी येऊन याला चपलीने मारला पाहिजे। हा सिद्धिविनायक मंदिरावर बोलतो, तिरुपती मंदिरावर जाऊन बोल, साऊथच्या एखाद्या मंदिरावर जाऊन बोल, कपडे काढून मारतील याला। पण महाराष्ट्राने या सगळ्यांना जास्त मुभा दिली आहे आणि जास्त मुभा मिळाल्यामुळे हे ह्याच्या गुणवंत सदावर्ते सारखे फालतू लोक जी आहे जी त्यांच्या आकांना खुश करण्यासाठी कुठल्याही विषयात हा पडतो, याचा काही संबंध नाही। हा घरात गाढव पाळणारा गाढव हा आम्हाला शिकवणार। खरं तर याला बघितल्यावर आम्हाला एका प्राण्याची आठवण येते, पग नावाचा प्राणी आहे ना, त्याच्यासारखा हा दिसणारा माणूस, याची बुद्धी याच्या केसांमध्ये अटकलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याला झटके येतात आणि झटके येऊन तो काही बडबडतो। मी पुन्हा सांगतो गुणवंत सदावर्ते, तुम्ही कृपया राजसाहेबांवर बोलायला जाऊ नका, तुमची तेवढी लायकी नाही आहे। तुम्हाला घराच्या बाहेर येऊन लोक मारतात, अख्खा महाराष्ट्र तुम्हाला शिव्या देतो, अख्ख्या STच्या कर्मचाऱ्यांना देशदोडीला लावणारे तुम्ही साहेबांवर बोलण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर एक दिवस महाराष्ट्र सैनिक तुम्हाला रस्त्यात तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। अहो हे सुरुवात ही निवडणुकीसाठीच आहे। मुंबई महानगरपालिकेच्या गुजराती मतांवर लक्ष ठेवून ही त्यांनी केलेली वक्तव्य आहेत। हे काय वेडे आहेत का? हे येतात आणि महाराष्ट्रात काहीतरी बोलतात। हे घाटकोपर यांनी मुंबईपासून वेगळी केली आता, म्हणजे याने प्रांतवार रचनेच्या आतमध्ये जाऊन मुंबईचे पण वेगवेगळे भाग केले। गिरगाव मराठी माणसाची, दादर मराठी माणसाचं, घाटकोपर याचं, बोरिवली त्याचं। तुम्ही कोण आहात? हे जोशी कोण आहेत ठरवायला की मुंबईचा कुठला विभाग कोणाचा, कुठल्या भाषेचा? मग हे जाऊन मुंबऱ्यात बोला तुमच्यात हिंमत असेल तर, पण तुम्ही बरोबर अशाच ठिकाणी जाऊन बोलता जिथे तुमची वोट बँक आहे। माझी गुजराती भाषिकांना पण सल्ला आहे की कृपया यांची वक्तव्य नीट ऐका, ही का वक्तव्य करतात आणि त्याचा नुकसान कोणाला होतं। आम्ही म्हणायचं का छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर 2 वेळा हल्ला केला, 2 वेळा आम्ही तिथं ताबा मिळवला म्हणजे सुरत आमचं, असं म्हणतो का आम्ही? नाही ना। त्यामुळे
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेवर विश्वास ठेवा आणि त्यांनी जे नियम आम्हाला ठरवून दिलेत, बाबासाहेबांनी ठरवून ठेवलेल्या नियमांचं आम्ही पालन करतो. प्रांतवार रचना जी झालेली आहे त्यांचं आम्ही पालन करतो. महाराष्ट्रात मराठी आम्ही नाही जाऊन बोलत गुजरातमध्ये की हे मराठी महाराष्ट्राचा भाग आहे. मग तुम्ही का सतत येऊन आम्हाला चिडवताय? तुम्ही सतत येऊन या गोष्टी का करताय? का गुजराती आणि मराठी वाद लावताय? गुजराती मराठी वाद लावणारे भारतीय जनता पक्षाचेच नेते आहेत. त्यांची इच्छा असते की यांच्यावर हल्ले व्हावेत. यांच्यावर हल्ले झाल्याच्या नंतर हे जाऊन त्यांच्याकडे जाऊन सांगणार, बघितलं तुम्हाला मनसेवाल्यांनी मारलं, आता आम्ही तुमचे वाली आहोत, आम्ही तुमचे आका आहोत, हे दाखवण्याचा ते प्रयत्न करतात. गुजराती माणसांनी पण यांच्या भाषा समजून घेतल्या पाहिजेत की हे का बोलतात, यांची काय इच्छा आहे. हे सगळं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाललेत. आज गुजराती माणसाच्या घरात भांडी घासतील, उद्या निवडणुकीच्या वेळेला मराठी माणसाच्या येऊन पण पायात हे लोटांगण काढायला मागे पुढे बघणार नाही. गैरसमज हा गैरसमज आहे. तुम्ही मुंबईमध्ये येऊन घाटकोपरमध्ये म्हणता घाटकोपर गुजरात्यांची, हा गैरसमज आहे. बुद्धी घरी ठेवून आला होतात का येताना? आणि असा जर गैरसमज असेल तर तुम्हाला गरज आहे ठाण्यातल्या मेंटल हॉस्पिटलची. ते खूप मोठे आहेत, मोहन भागवत सर खूप मोठे आहेत. आम्ही सल्ला देणारे कोण आहोत, पण मला वाटतं त्यांनी अशा माणसांच्या तोंडावर ताबा बसवला पाहिजे. आणि आम्हाला या सगळ्या RSSचा संपूर्ण RSSचा खूप आदर आहे. पण जर तुम्ही आमच्या भाषेवर आमच्या मराठी माणसावर येणार असाल तर मला असं वाटतं मग असा आदर काय आम्ही शिजवून खायचा का? तुमच्या आधारापोटी आम्ही मराठी माणसाचा अपमान नाही सहन करणार, एवढं नक्की. सर, परवा मनसेचा वर्धापन दिन आहे, ठाण्यातून कशा प्रकारची तयारी असणार, किती बसेस, किती कार्यकर्ते? मला वाटतं मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे आणि आम्ही सगळेच जाणार आहोत. ताकदीने अख्ख्या महाराष्ट्रातली लोक सन्माननीय राजसाहेबांचं मार्गदर्शन ऐकायला येणार आहेत. आमच्यासाठी आमचा वर्धापन दिन हा आमच्या सगळ्यांच्याच वाढदिवसासारखा असतो, आमच्या जन्मदिवसासारखा असतो. कारण ह्याच मनसेने आम्हाला मोठं केलं, ह्याच पक्षाने आम्हाला जमिनीवरनं या महाराष्ट्राच्या लोकांमध्ये आणलेलं आहे. सो मला असं वाटतं की आम्ही सर्वच महाराष्ट्र सैनिक सन्माननीय राजसाहेबांचे आभारी आहोत की अनेक जण, मी स्वतः एका चाळीत राहायचो, आज तिथून मला इथपर्यंत जे आणलं ते मनसेने आणि सन्माननीय राजसाहेबांनी आणलं. आणि त्या आमच्या पक्षाचं परवा जन्मदिवस आहे, वर्धापन दिन आहे आणि आम्ही सगळेच जण आनंदाने वाजत गाजत वर्धापन दिनाला जाणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.